तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदान केंद्रांवर पहाटेपासूनच मतदार जमण्यास सुरुवात झाली आहे। आता काही वेळातच मतदानाला सुरुवात होईल, मात्र पहाटेपासूनच मतदार दाखल झालेले आहेत। मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी आहे आणि मतदान केंद्राबाहेर तसे बोर्डही लागलेले आहेत। तर सगळ्याच महापालिकांसाठी जय्यत तयारी झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। राज्यात आज 29 महानगरपालिकेसाठी मतदान होतंय आणि यावेळी एक बोर्ड मतदान केंद्राच्या बाहेर पाहायला मिळतोय। तो हा आहे की मतदान केंद्रात मोबाईल वापरास सक्त मनाई आहे आणि त्यामुळे आपण जर घरून मोबाईल घेऊन येत असाल तर तुम्हाला आता इथे मोबाईल वापरता येणार नाही, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी करण्यात आली आहे। धूम्रपानास सक्त मनाई करण्यात आली आहे आणि दुसरा इशारा देण्यात आला आहे तोतयागिरी करणे म्हणजे बनावट मतदान करणं हा अपराध आहे आणि अशा इस्मांना तात्काळ अटक करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। मात्र पहिल्यांदाच हा जो मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरता येणार नाही अशा प्रकारचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी अजून आता कुठे 7 वाजलेले आहेत, मात्र मतदार जे आहेत ते यायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे। एक मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत की ते आलेले आहेत आणि आपण पाहतोय की वय असून देखील त्यांनी मतदान केंद्रामध्ये वय झालेलं असताना सुद्धा मतदान केंद्रामध्ये त्यांनी या ठिकाणी आलाय ना। हे सकारात्मक बाब आहे की मतदान हे पवित्र कार्य आहे, लोकशाहीला बळकट करणारं कार्य आहे आणि त्यामुळे एबीपी माझा आवाहन करतं की जास्तीत जास्त मतदान करून आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवा आणि लोकशाहीला बळकट करा, अशा प्रकारचं आवाहन देखील एबीपी माझा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करते। अगदी काही वेळातच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।